अहो काय काकू, सगळं जुनं पानं विसरून मी तुम्हाला बोलवायला आले आणि तुम्ही मलाच भांडायला. काय गरज नाही आम्हाला बोलवायची. त्या बापान लय पान उतारा केलेला आहे आमचा, आणि आता आलीस काय नाटकानं बोलवायला. हा, हे तुमच्या अशा स्वभावामुळेच आईचं आणि तुमचं वाकडं दिसतंय. हो हो, मी भांडकुदळच आहे. तू निघ बरं. तुम्हाला माझ्यासोबत भांडणं करायचेत का? तू नीट बोल म्हणते बर का वर्षा तुला. अर ह्या चुलत्या पुतण्याची तर लय भांडणं चालू आहेत, आणि घरी गडी माणूसही दिसत नाही. ते विकास भाऊला बोलावं लागेल. अय विकास भाऊ, अरे काय झोपलास तू? तिकडे तुझ्या भाऊकीचे भांडणं लागले तर. भावकीचे भांडण कुणाची? अरे त्या कमल काकू आणि त्या वर्षाताई, त्या दोघीचे लय भांडणं लागलेत ना. हा, मला त्या चुलत्या पुतण्या काम भांडणं करायला गडी. चल बरं, मला लयच अवघड आहे त्यांचं. मला माहिती आहे बघ, तुझ्या माय बापानं नुसतं मला भांडायसाठी तुला पाठवलंय इकडं. तुम्ही हो म्हणा नाही तर नाही म्हणा, तुम्हाला इतकं राग यायची काय गरज आहे बरं काकू? तोंडावर पोतरा फिरवाय आलीस तू नुसता. विकास भाऊ, गडी माणसं पाहिजे होते रे, हानमारी बघा भेटली असती ना. लावलाय फोन मी त्यांच्या गाड्या माणसाला, यायलेत ते. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं जी।